तुम्हाला त्रास देणारा पार्टनर स्वतःच सुधारून जाईल हे 10 उपाय नक्की करून पहा. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक सुंदर, समजूतदार आणि प्रेमाने भरलेलं नातं हवं असतं. आपण ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये स्थान देतो त्याच्यासोबत आयुष्य शांततेत, सन्मानाने आणि विश्वासाने जगावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण वास्तवात अनेकदा असं घडतं की ज्याच्यावर आपण सर्वाधिक प्रेम करतो तीच व्यक्ती कधी कधी आपल्याला दुखावते, आपल्याकडे दुर्लक्ष करते किंवा आपल्याला मानसिक त्रास देते. काही लोक अशा परिस्थितीत सतत सहन करत राहतात. काही जण भांडतात तर काही जण नात्यापासून दूर जाण्याचा विचार करतात. पण मित्रांनो, एक सत्य लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलण्याची क्षमता असते. योग्य वेळ, योग्य पद्धत आणि योग्य दृष्टिकोन मिळाला तर कठोर स्वभावाचा माणूसही बदलू शकतो. नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम पुरेसं नसतं, त्यामध्ये स्वाभिमान, समजूतदारपणा आणि योग्य वागणूकही तितकीच महत्वाची असते. काही लोकांना आपली किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतःला कमी लेखणं थांबवतो. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही प्रभावी गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या केल्या तर तुमचा पार्टनर स्वतःहून बदलायला सुरुवात करू शकतो. या गोष्टी म्हणजे भांडणं नाहीत, धमक्या नाहीत आणि नातं तोडण्याचा मार्गही नाही. उलट ह्या अशा पद्धती आहे ज्या तुम्हाला तुमचा स्वाभिमान टिकवून ठेवत नातं सुधारण्याची ताकद देतात. चला तर मग ह्या विषयाकडे सखोलपणे पाहूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही नात्यामध्ये सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा स्वाभिमान जपणे. अनेक वेळा असं होतं की समोरची व्यक्ती थोडी कठोर स्वभावाची असते, ती रागाने बोलते, आवाज चढवते किंवा अरेरावी करते. अशा वेळी काही लोक शांत राहण्याच्या नावाखाली सगळं सहन करत राहतात. त्यांना वाटतं की भांडण टाळण्यासाठी मी गप्प बसलेलंच बरं किंवा त्यांचा स्वभावच असा आहे, आपण समजून घ्यावं. पण वास्तवात ही सवय हळूहळू तुमची किंमत कमी करत जाते. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं की तुम्ही काहीही झालं तरी विरोध करणार नाही, तेव्हा तो तुमच्या भावनांचा विचार करणं थांबवतो. हळूहळू त्याला वाटू लागतं की तुमचं अस्तित्व फक्त त्याच्यावर अवलंबून आहे. अशावेळी नात्यातील समतोल बिघडतो आणि आदराची भावना कमी होऊ लागते. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्टीवर वाद घालावा किंवा सतत संघर्ष करावा. खरं सामर्थ्य म्हणजे शांतपणे पण ठामपणे स्वतःची भूमिका मांडणं. तुमच्या बोलण्यात, वागण्यात आणि निर्णयांमध्ये असा आत्मविश्वास असावा की समोरच्याला स्पष्टपणे जाणवेल की ही व्यक्ती स्वतःचा सन्मान जपणारी आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे पण ठामपणे उभे राहता तेव्हा त्याचा परिणाम शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतो. अनेकदा लोकांना मोठ्या भाषणांची गरज नसते. तुमचा आत्मविश्वास, तुमची स्थिरता आणि तुमचं संयमी वागणं हेच त्यांना विचार करायला लावतं. जर तुम्ही सतत स्वतःला कमी समजत राहिलात, स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या तर जगही तुम्हाला तसंच पाहायला लागेल. स्वाभिमान टिकवण्याचा आणखी एक महत्वाचा मार्ग म्हणजे स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य देणं. तुमचे छंद, तुमची स्वप्न, तुमचा विकास ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, नवीन कौशल्य शिकता, स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनतं. आणि जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेलं असतं तेव्हा समोरच्यालाही जाणवतं की तुम्हाला कमी लेखणं किंवा दुर्लक्षित करणं आता शक्य नाही. अशावेळी नात्यातील समीकरण हळूहळू बदलायला लागतं. कारण स्वाभिमान जपणारी व्यक्ती स्वतःलाही आदर देते आणि त्याच वेळी समोरच्यालाही आदराने वागायला शिकवते. प्रेम ही आयुष्यातील सर्वात सुंदर आणि भावनिक भावना मानली जाते. जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याला आनंदी ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करायला तयार असतो. त्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवतो, त्याला वेळ देतो, त्याच्या अडचणी समजून घेतो आणि त्याच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधतो. हे सगळं नात्यासाठी आवश्यकही असतं. पण अनेकदा असं घडतं की प्रेमाच्या नावाखाली काही लोक स्वतःला इतके झोकून देतात की ते हळूहळू स्वतःचं अस्तित्व विसरू लागतात. पार्टनर रागावला की लगेच त्याला खुश करण्यासाठी धडपड सुरू होते. तो दुर्लक्ष करतो हे दिसत असूनही आपण त्याच्या मागे मागे फिरत राहतो आणि त्याच्या प्रत्येक वागण्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत प्रेम असलं तरी त्यामध्ये समतोल राहत नाही. कारण प्रेमाचा अर्थ स्वतःला मिटवून टाकणे नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांचा आदर ठेवून एकत्र पुढे जाणे हा असतो. नातं मजबूत ठेवण्यासाठी प्रेम जितकं आवश्यक आहे तितक्याच मर्यादाही आवश्यक असतात. जर तुम्ही सतत समोरच्याच्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करत राहिलात, त्याच्या उद्धट बोलण्यालाही शांतपणे सहन केलं आणि फक्त नातं टिकावं म्हणून स्वतःचं मन मारत राहिलात तर काही काळानंतर त्याला तुमचं प्रेम स्वाभाविक वाटू लागेल. त्याला वाटेल की तुम्ही काहीही झालं तरी त्याला सोडून जाणार नाही किंवा विरोधही करणार नाही. अशावेळी तुमचं समर्पण त्याला दिसेल पण तुमचा स्वाभिमान दिसणार नाही. आणि जिथे स्वाभिमानाची जाणीव होत नाही तिथे आदरही हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणूनच प्रेम करताना स्वतःच्या भावनांची, मर्यादांची आणि सन्मानाची जाणीव ठेवणं खूप महत्त्वाचं असतं.
मित्रांनो, खरं प्रेम तेच असतं जे दोघांनाही वाढायला मदत करतं. जर तुम्ही स्वतःच्या आयुष्याला, स्वप्नांना आणि आनंदाला तितकंच महत्त्व दिलं तर तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत बनतं. तुमचे छंद, तुमची ध्येय, तुमची आवडती कामे आणि तुमच्या आनंदाचे क्षण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता आणि स्वतःच्या आयुष्याला महत्त्व देता तेव्हा समोरच्यालाही तुमची किंमत जाणवू लागते. त्याला समजतं की तुम्ही फक्त त्याच्यासाठी जगणारी व्यक्ती नाही, तर स्वतःच्या स्वप्नांसह जगणारी स्वतंत्र व्यक्ती आहात. आणि अनेक वेळा हीच जाणीव नात्यातील बदलाची सुरुवात ठरते. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमची खरी किंमत समजते तेव्हा तोही तुमच्याशी अधिक संवेदनशील आणि आदराने वागायला शिकतो. मित्रांनो, प्रत्येक नात्यामध्ये समजूतदारपणा, संयम आणि प्रेम ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अनेक लोकांचा स्वभाव असा असतो की ते शांत राहून, गोड बोलून किंवा समजावून सांगून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा ही पद्धत खूप चांगलीही ठरते, कारण शांतपणे बोलल्याने अनेक गैरसमज दूर होतात. पण प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते. काही लोकांना कितीही प्रेमाने समजावलं तरी त्यांना त्याचं गांभीर्य समजत नाही. ते समोरच्याच्या शांततेला कमजोरी समजतात आणि तीच वागण्याची सवय कायम ठेवतात. अशा वेळी फक्त सहन करत राहणं किंवा सतत गप्प बसणं नात्यासाठी योग्य ठरत नाही. जर समोरची व्यक्ती तुमच्या भावनांकडे वारंवार दुर्लक्ष करत असेल, तुमच्या शब्दांना किंमत देत नसेल, तर कधी कधी स्वतःसाठी ठामपणे उभं राहणं अत्यंत आवश्यक असतं. ठामपणे उभं राहणं म्हणजे आक्रमक होणं किंवा भांडण घालणं असा अर्थ अजिबात नाही. त्याचा अर्थ एवढाच की तुमच्या भावना, तुमच्या मर्यादा किंवा तुमचा सन्मान याबद्दल स्पष्टपणे बोलणं. अनेक वेळा लोक स्वतःच्या मनातील गोष्टी दाबून ठेवतात, कारण त्यांना वाटतं की बोलल्यावर वाद होईल किंवा नातं तुटेल. पण खरं पाहिलं तर मनात साचलेला त्रास नात्याला आणखी कमकुवत करतो. जर तुम्ही शांतपणे आणि स्पष्टपणे सांगितलं की माझ्या भावना देखील महत्त्वाच्या आहे किंवा ही गोष्ट मला दुखावते, तर समोरच्याला तुमच्या मनातील वेदना समजण्याची संधी मिळते. जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा स्पष्ट करता तेव्हा समोरच्यालाही कळतं की तुम्हाला हलक्यात घेणं आता सोपं राहिलेलं नाही. अशा स्पष्टतेमुळे अनेकदा नात्यातील समतोल पुन्हा निर्माण होतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीला बदलण्यासाठी त्याला त्याच्या वागण्याचं प्रतिबिंब दाखवणंही गरजेचं असतं. म्हणजेच त्याने केलेल्या वागण्याचा परिणाम काय होतो हे त्याला जाणवायला हवं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला दिसतं की त्याने केलेल्या दुर्लक्षामुळे किंवा कठोर बोलण्यामुळे नात्यामध्ये अंतर वाढत आहे, तेव्हा तो स्वतः विचार करायला लागतो. अनेक वेळा लोक मुद्दाम वाईट वागत नाही, त्यांना फक्त त्यांच्या वागण्याचा परिणाम लक्षात येत नाही. पण जेव्हा तुम्ही शांतपणे आणि ठामपणे तुमची भूमिका मांडता तेव्हा त्यांना परिस्थितीचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. आणि अनेकदा हा छोटासा विचारच मोठ्या बदलाची सुरुवात ठरतो, कारण त्या क्षणी त्यांना कळतं की नातं टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांचा आदर करणं आवश्यक आहे. मित्रांनो, नातं हे आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग असतं, पण ते संपूर्ण आयुष्य नसतं हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. अनेक लोक जेव्हा प्रेमात पडतात किंवा लग्नानंतर नात्यामध्ये गुंततात तेव्हा ते हळूहळू स्वतःचं स्वतंत्र जग विसरायला लागतात. आधी जे मित्रमैत्रीण होते, ज्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळायचा, जे छंद आणि स्वप्न होती, त्या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. दिवसाचा प्रत्येक क्षण पार्टनर भोवतीच फिरू लागतो. त्याच्या वेळेनुसार आपली वेळ ठरते, त्याच्या आवडीनुसार आपले निर्णय घेतले जातात. सुरुवातीला हे प्रेमाचा भाग वाटू शकतं, पण हळूहळू ही सवय तुमचं व्यक्तिमत्व मर्यादित करू लागते. कारण जेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य एका व्यक्तीभोवती फिरू लागतं तेव्हा तुम्ही स्वतःची ओळख आणि स्वतःचं जग गमावण्याची शक्यता वाढते. याच्या उलट जर तुम्ही तुमचं स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जपून ठेवलं तर नातं अधिक निरोगी आणि संतुलित राहू शकतं. तुमचे मित्र, तुमचे छंद, तुमचं करिअर आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी या सगळ्या तुमच्या आयुष्याचा भाग असायलाच हव्या. मित्रांसोबत वेळ घालवणं, नवीन कौशल्य शिकणं, स्वतःच्या ध्येयांवर काम करणं या सगळ्या गोष्टी तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याला महत्त्व देता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये विविध अनुभव, आनंदाचे क्षण आणि नवीन संधी निर्माण होतात. अशा वेळी तुमचं आयुष्य फक्त एका नात्यावर अवलंबून राहत नाही, तर अनेक सकारात्मक गोष्टींनी भरलेलं असतं. आणि हीच गोष्ट तुमच्या आत्मविश्वासाला अधिक बळ देते. जेव्हा समोरच्या व्यक्तीला दिसतं की तुम्ही फक्त त्याच्यावर अवलंबून नाही तर स्वतःच्या आयुष्यातही आनंदी आहात, तेव्हा त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा आदर वाढतो. कारण स्वतंत्र विचार आणि स्वतःचं आयुष्य जगणारी व्यक्ती अधिक मजबूत आणि आकर्षक वाटते. अशा वेळी नात्यातील समतोल टिकून राहतो, कारण दोघांनाही एकमेकांची गरज असते, पण कुणीही कुणावर पूर्णपणे अवलंबून नसतं. आणि अनेकदा हीच जाणीव समोरच्याला तुमची खरी किंमत समजून देते. मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमचं महत्त्व जाणवतं तेव्हा तो तुमच्याशी अधिक संवेदनशीलपणे आणि आदराने वागण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर प्रेमासोबत स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जपणंही तितकंच आवश्यक आहे.
मित्रांनो, प्रेम कोणत्याही नात्याचं सौंदर्य वाढवतं, पण त्या प्रेमाला टिकवून ठेवणारी खरी शक्ती म्हणजे सन्मान. अनेकदा लोक प्रेमाच्या नावाखाली खूप काही सहन करतात. अपमानास्पद शब्द, दुर्लक्ष, कठोर वागणूक किंवा सतत होणारा मानसिक त्रास. सुरुवातीला वाटतं की नातं टिकवण्यासाठी थोडं सहन केलं तरी चालेल, पण हळूहळू ही सहनशीलता सवय बनते आणि नात्यातील समतोल बिघडायला लागतो. मित्रांनो, जिथे सतत एखाद्याचा अपमान होतो किंवा त्याच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं जातं, तिथे प्रेमाची ऊब हळूहळू कमी होऊ लागते. कारण प्रेम फक्त शब्दांमध्ये नसतं, ते वागण्यात, आदरात आणि एकमेकांच्या भावनांचा विचार करण्यात दिसतं. म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःचा सन्मान जपणं आवश्यक आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला दुखावत असेल, तुमच्या मनाला त्रास देत असेल, तर ती गोष्ट मनात साठवून ठेवण्यापेक्षा शांतपणे आणि स्पष्टपणे सांगणं अधिक योग्य ठरतं. अनेक वेळा लोकांना खरंच त्यांच्या वागण्याचा परिणाम समजत नाही. त्यांना असं वाटतं की ते जे बोलत आहेत किंवा करत आहेत ते फारसं गंभीर नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करता, तेव्हा त्यांना तुमच्या वेदनेची जाणीव होते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे सांगताना राग किंवा आक्रमकता न दाखवता शांतपणे संवाद साधणं. जेव्हा संवाद प्रामाणिक आणि स्पष्ट असतो, तेव्हा अनेक गैरसमज दूर होतात आणि नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, नातं टिकवणं ही खूप सुंदर गोष्ट आहे, पण त्यासाठी स्वतःला पूर्णपणे हरवून बसणं योग्य नाही. खऱ्या नात्याची ओळख हीच असते की दोघेही एकमेकांचा आदर करतात, एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्नशील राहतात. जिथे एक जण सतत झुकतो आणि दुसरा सतत वर्चस्व गाजवतो, तिथे नातं हळूहळू ओझं बनू लागतं. पण जिथे प्रेमासोबत सन्मान देखील असतो, तिथे नातं अधिक मजबूत बनतं. म्हणूनच प्रेम करताना स्वतःचा सन्मान कधीही कमी होऊ देऊ नका. कारण सन्मान जपणं म्हणजे फक्त स्वतःचा आदर करणं नाही, तर त्या नात्यालाही योग्य मूल्य देणं आहे. मित्रांनो, नातं सुधारण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवे. फक्त एकाने सहन करत राहिलं तर ते नातं नसून ओझं बनतं. पण योग्य पद्धतीने वागलं, स्वतःचा सन्मान जपला आणि शांतपणे गोष्टी हाताळल्या तर अनेक नाती पुन्हा सुंदर बनू शकतात. जर तुम्हाला हे विचार उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.